मैत्रिणींनो, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की अनुभवातून शिका. अनुभवातून शिका म्हणजे काय? अनुभवातून शिका म्हणजे तुम्ही शिकत असताना तुमच्या आईचं किंवा बहिणीचं किंवा शेजाऱ्यांची जे ब्लाऊज असेल ते मागायचं, त्यांचं जे माप. कारण प्रत्येकाकडून वेगवेगळं ब्लाऊज मागितलं म्हणजे आपल्याला वेगवेगळं माप भेटतं आणि ते तुम्ही शिवून बघा. तर शिवल्यावर त्यांना घालायला द्या. घालायला दिल्यावर त्यांना विचारा तुम्हाला ब्लाऊज कसं बसलं आहे, किंवा त्यांची शोल्डर उतरत असेल तर पहिल्यांदा कमरेला ब्लाऊज टाईट करा. तरी पण शोल्डर उतरत असेल तर मग इथे फ्रंटचा भाग आणि कटोरीचा भाग इथे कमी करा. मी एका व्हिडिओमध्ये दाखवले तसं कमी करून घ्या, किंवा कटोरीचा हा राऊंड शेप जास्त असेल तर तो कमी करा. आणि जर फुगत असेल, इथे पाठीमागे मुंड्याला फुगत असेल तर मुंड्याचा शेप तुम्ही पहिला कितीचा दिला आणि इथे फुगतो किती इंच ते बघा, आणि दुसऱ्या वेळेस मुंड्याला शेप देताना तेवढा भाग कमी करा. असं म्हणजे अनुभवातून शिकत राहिले ना तर तुम्हाला समजेल. आणि वेगवेगळी ब्लाऊजं मागितली म्हणजे ते माप पण तुम्हाला वेगवेगळं घेता येईल आणि स्वतःचं पण ब्लाऊज शिवून बघा, म्हणजे कुठे टाईट कुठे काय कसं होतं ते तुम्हाला समजेल. हाच माझा सांगण्याचा उद्देश होता. तर मैत्रिणींनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करा, कमेंट करा.